निवडणुकीसाठी प्रत्यक्ष सुरुवात होते. किती उमेदवारांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत? जिल्ह्यातली एकूण परिस्थिती आहे. असं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीचे उमेदवार. हे 14 आणि 28 म्हणजे 42 उमेदवार पूर्णपणे उमेदवार कोण असावेत याचा निर्णय झालेला आहे. त्या 14 जागांपैकी मी सर्वसाधारणपणे कोकणामध्ये 2 समाज मोठे आहेत. एक कुणबी, दुसरा मराठा. सर्वसाधारणपणे या दोन्ही समाजाला 90% जागा दिल्या जातात आणि 10% त्यांना 10% जागा ह्या इतर समाजाला दिल्या जातात. परंतु मी या 14 पैकी 11 समाजांना वेगवेगळ्या छोट्यातल्या छोट्या समाजांना सुद्धा आपण जागा दिलेली आहे. की शेवटी मी बहुजन समाजाचं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणं ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मला जी शिकवण आहे त्या शिकवणूरूप मी ह्या उमेदवार ही जाहीर केलेली आहे. काय आव्हानं वाटतं मला सध्या राजकीय परिस्थितीत? हे राजकीय पाय आव्हान म्हणजे काय? सरकारच्याकडे कुठलंही काम केल्याचं सांगण्यासारखं नाही. सरकारची वागणं चांगलं नाही. सरकार 10-10दा खोटं बोलणार असल्यामुळं आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे. पूर्वी EVMची मशीनमध्ये चोरी करायची, त्याच्यानंतर मतपत्रिके चोऱ्या करणं झालं, त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवणं झालं, नेते पळवणं झालं, लोकप्रतिनिधी पळवणं झालं. मग आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर हा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये निर्माण करायचा किंवा पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचा हा नवीन एक फंडा सुरू झालेला आहे. आणि म्हणून आमच्याकडे पैसे नाही, प्रचंड अशी आमच्यासमोर जनशक्ती आहे. आमची खात्री आहे की ह्या जनशक्तीला जनशक्ती 100% हरवी. रत्नागिरी जिल्हा परिषदेची शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास वाटतो. मला संपूर्ण जिल्ह्याचं काही सांगता येणार नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये तिन्ही पंचायत समिती 100% मी जिंकेन. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.